ದುಡ್ಡಿಗೋಸ್ಕರ ಅಥವಾ ಜಾತಿಗೋಸ್ಕರ ಅಥವಾ ರಾಜಕೀಯಗೋಸ್ಕರ ಅಥವಾ ಇನ್ಯಾವುದೋ ದುಡ್ಡಿಗೋಸ್ಕರ ಹಿಂದುತ್ವವನ್ನು ನಾವು ಕಾಂಪ್ರಮೈಸ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳದೆ ನಿರಂತರವಾಗಿ ಹೊರಡ್ತಾ ಇರುವಂತಹದ್ದೇ ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಂಬರ್ 1 ಸಂಘಟನೆ ಅಂತಂದ್ರೆ ಶ್ರೀರಾಮ ಸೇನೆ ಸಂಘಟನೆ. एकच संघटना आहे कर्नाटकमध्ये, एकच संघटना आहे हिंदुत्वामध्ये कॉम्प्रोमाइज नाहीये. तो भाषा असो, पैसा असो, राजकारण असो आणि काहीतरी केसेस असो, असं काही असलं तरी हिंदुत्वामध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज केलं नाही. आम्हाला कितीही अपमान करा, कितीही त्रास द्या, किती पाहिजे तेवढा केस घाला, पण हिंदुत्वामध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज नाही करणार. आम्ही नाही वागणार, हिंदुत्वासाठी नाही वागणार. बंधूंनो, हे आपला विचारधारा असल्यामुळेच आम्ही 20 वर्ष निरंतर संघटना टिकून राहिलेला आहे आणि पुढेही जाणार. आम्ही किती त्रास द्या, हिंदुत्वासाठी, हिंदू धर्मासाठी, हिंदू स्वाभिमानासाठी, देशासाठी, लास्ट हिंदू राष्ट्रासाठी आम्ही निरंतर चालणार. कितीही केस, कितीही अपमान अवमान झालं तरी आम्ही थांबणार नाही. परवाच सावरकरांचा पुण्यतिथी झालं.